तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भेटलोय नवीन ब्लॉग मध्ये। आणि एका दादाने कमेंट केली होती का बाबा गाडी चालवताना व्हिडिओ बनवू नको, मग त्यासाठी मी कॅमेऱ्यात बघत पण नाही ना, कॅमेरा हातात घेतला पण नाही, मी कॅमेरामॅन ठेवलाय आता खास। तर मी चाललोय आता टिटवाळा महोत्सवला आणि आमची टीम पण झाली, दाखव तिकडे त्यांना सगळी झुंगलेले आहेत, सगळी झुंगारलेले आहेत सध्या, कारण तर नाईटला चाललोय ना। आपला 12 महिन्याचा पेरत असतो काय, तर घरचे आम्ही कधी शूटिंग करीतच नाही, गाडीत आल्यावर ब्लॉक करायचा का नाही तो विचार करता मग निघता। तर त्याच्यामुळं तर बघा आता टिटवाळा महोत्सवला आपल्याला खास गेस्ट म्हणून बोलवलेले, तर आपण तिथं जाऊन इथं बारबार करत आहोत, तिथं गेल्यावर काय बोलू सुचणार नाही, तरी पण बघूया काहीतरी करू आपण। तर भेटू आता टिटवाळा महोत्सवला, यो यो। तर आता आमची एंट्री झालेली आहे टिटवाळा महोत्सव मध्ये, दादाने आम्हाला इकडून मागून एंट्री दिलेले। हो हो, इकडे बघा रे, वहिनी कुठे गेल्या? वहिनी या, नाही तर ते पूजेच्या दिवशी आपल्याला काही जमलत नाही हो, इथं बसतो। तर आता वेटिंग करतोय काय टिटवाळा शहरात अनेक असे डान्स क्लास आहेत, नावाजलेले डान्स क्लास, नावाजलेला क्लास। म्हणून तुला कसं वाटतंय? त्याच्यात मी विचारू इच्छितो, मला लय बरं वाटतं, महिलांना लक्ष लय बरं वाटतंय। बाबा तुला कसं वाटतं? खूप बरं वाटतंय। फक्त बाबा तुला कसं वाटतं? टॉयड उगरला का फक्त खायला मागतो बस। कोणी घातलाय? तुला कसं वाटतं इथं आलं तर? मस्त वाटतंय। वहिनी तुम्हाला बरं वाटतं का मी इथं आला होता? पुढे यायचं इथे, स्टेजच्या इथे पांढरा गजरा, स्टेजच्या इथे पटकन। मला पण बरं वाटतंय, फक्त 3 लोकांना मी बक्षीस युट्यूब आणि रील स्टार प्रसाद टोले, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। प्रसाद टोले अतिशय सुरेख अशा आपल्या कलेच्या सादरीकरणाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आमचा प्रसाद टोलेसाठी एकदा हात उंचावून टाळ्या झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी अतिशय सुरेख कला सादर करण्यामध्ये प्रसिद्ध असलेला आमचा प्रसाद टोले, ज्याच्या म्हणजे कमी कालावधीमध्ये युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फॅन फॉलोअर्स आहे, आपल्या संपूर्ण टीमसह तो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। प्रसाद टोले आपलं देखील तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती हसू उमटवण्याचा प्रयत्न अनेक कलाकार करत असतात। याच प्रकारचा कलाकार आपल्या भिवंडी तालुक्यातील कासने गावचा सुपुत्र, आपल्या सर्वांची आणबान आणि शान आणि खऱ्या अर्थानं हरहुन्नरी कलाकार। मी अगोदरच सांगितलं की समाज माध्यम तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्याच्या ज्याला मी म्हणेल की DNA मध्ये कला आहे, असा आमचा मित्र प्रसाद टोले आपल्या संपूर्ण टीमसह या मंचावरती उपस्थित व्हायचंय। सन्माननीय जितू पाटील, आपणास विनंती की आपण देखील मंचावरती यायचंय। टिटवाळा महोत्सव 2024 या 8व्या पर्वाच्या निमित्ताने अगदी मनापासून या मंचावरती सहर्ष स्वागत। आजच्या या 5व्या सायंकाळी खास ही सायंकाळ आपल्या खास ही सायंकाळ आपल्या सर्वांच्या लक्षात ठेवण्यासाठी उपस्थित झालाय प्रसाद टोले। जोरदार टाळ्या, थंडी जरी असली टिटवाळाकर हात उंचवा, बांगड्या हातात असो किंवा नसो, हात उंचावून टाळ्या वाजवा। धन्यवाद। पडक्याचा बंधार घेतला, पडक्याचा बंधार घेतला। धन्यवाद। यानंतर मी विजय भाऊंना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्रसाद आणि त्याच्या टीमला शुभ सन्मानित करायचं आहे। सन्माननीय विजय भाऊ देशेकर, या टिटवाळा महोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व टिटवाळाकरांचं, परिसरातील सर्व नागरिकांचं, प्रेक्षकांचं तथा कलाकारांचं आणि आज होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व महिलांचं मी टिटवाळा महोत्सवाचे आयोजक आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय विजयभाऊ देशेकर यांच्या वतीने अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो, आपण सन्मानित करतो आहोत। मी सर्व प्रसाद आणि त्याच्या समवेत उपस्थित झालेली उर्वरित त्याच्या टीमला देखील सन्मानित करतो आहोत। टिटवाळा महोत्सव 2024 हे 5वं पुष्प, 5वी सायंकाळ। येस, आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर प्रसाद, आणि मी अगोदरच सांगितलं की प्रसादचा आणि माझा वैयक्तिक फार वर्षांपूर्वीचा पासूनचा परिचय, आणि समाज माध्यम जेव्हा नव्हती तेव्हा देखील हा इतकाच अवली होता। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी।
हॅलो. प्रथमतः मी टिटवाला महोत्सवचा ऋणी आहे का तुम्ही मला इथं आमंत्रित केला. पहिली गोष्ट म्हणजे आता इथं भीती वाटते बोलायला, कारण तर फर्स्ट टाइम स्टेज शो आहे आणि इथं आलोय पब्लिकच्या समोर बोलणं जरा गुंतागुंतीचा कार्यक्रम होतो एकदम. पाठ करून तसा काही आलो नाही मी, पण इथं आलो बरा वाटला का बाबा जी 1 वर्षाची मेहनत आहे ती आज सफल झाल्यासारखं वाटतंय का बाबा मी सध्या स्टेजवर उभा आहे. माझी एकमेव अशी इच्छा होती का मला कुठल्या तरी स्टेजवर असा यायचा होता, फोकसला यायचा होता आणि तो टिटवाला महोत्सवच्या माध्यमातून मी आलोय. पण जास्त येणार जरा बारीक पोरं असतील तर कानबिन जरा दाबून घ्या. रेडिएट कसं गेली फक्त एक मी ज्यावेळेस बोलन त्यावेळेस सगळ्यांनी हात वरती करून दाखवा का तुम्ही रेडी आहेत म्हणून. आई टिटवाला महोत्सवला आलो. आणि पहिली गोष्ट जिच्या नावाने एवढी गर्जना करतो आणि जिच्या नावाने एवढा फेमस झालो तिला मी आज इथं काय आणू शकलो नाही. आणि तिला लगेच फोकसला नाही आणायची मला. आपण आता खरं तर बोलले की ज्या मातेच्या उदरातून आपण जन्म घेतला त्या मातेसाठी मातेचं आपण कौतुक केलं आणि तिच्या आशीर्वादाने हे होतंय. तसंच आमचं देखील आहे की हे सगळं जे आहे हे आमच्या सुलाई माऊलीच्या आशीर्वादाने होत असतं. प्रत्येकाची आई ही आपल्या मुलांसाठी मुलांच्या हातून काहीतरी चांगलं हो यासाठी नेहमीच देवाकडे मागणं मागत असतं. जसं आत्ता ते तुमच्याकडे मागते म्हणून तुम्ही आज ह्या शिखरावर पोचले. मी देखील विजयचा विजय भाऊ झालो. अजून ह्या इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या माझ्या हातून घडतात हे आमच्या घरातलं वातावरण, आई वडिलांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन त्याच्यामुळेच होतंय. पण एक कुठेतरी खूप चांगलं वाटतं की आपल्या या ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र हे रील स्टार, यूट्यूब स्टार, इतर वेगवेगळ्याच माध्यमातून कुठेतरी एक उंचवत आहेत, एक पुढे येत आहेत आणि निश्चित आपलं हे कार्य असंच सदैव पुढे राहू दे. कारण की ही कला आहे, बोलायला कोणालाही येत असतं, पण ज्या पद्धतीने तुम्ही बोलता एवढ्या पब्लिकच्या समोर ते प्रत्येक कलाकाराला शक्य नाही. त्याच्यामुळे ही जी कला आहे ही मला वाटतं ह्या परिसरात तुझ्याचकडे आहे आणि त्या कलेचं अजून उत्तर प्रगती व्हावी आणि आपण आलात या रंगमंचाची शोभा वाढवली. असंच प्रेम, असंच लोभ या टिटवाळा महोत्सव समितीवर आणि टिटवाळकरांवर असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी इथे यायचंय. क्या बात आहे. त्यांचं सादरीकरण आवडलं असेल तर जोरदार टाळ्या. कुटुंब ही टॅगलाईन असणाऱ्या सोसायटीतील विजय भाऊ कुठे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि महापुरुषांच्या जयंत्या सादरीकरणातून सामाजिक एकोपा खऱ्या अर्थानं हे जप्त आहे. पुनश्च एकदा टिटवाळा महोत्सव 2024 आजच्या या आणि वळूया पुढील सादरीकरणाकडे. याला विनंती करेल की त्यांनी रंगमंचावर यायचं. पुढील सादरीकरण पुढील काही दिवसापूर्वी अप्पा दादा टिटवाला महोत्सवला आता आम्ही जातो शेवपुरी.
अशा प्रकारे जितूबाईंनी आपल्या बायकोची बॅग घेतलेली बॅग दाखवला मित्रांनो. आता माझ्या जितूबाईची रजा घेतो मी. भाऊ मित्राला सोडतो ढगात. आता इथं वाटल्यास मी ब्लॉगचा एंड पण करून टाकतो, कारण ते इथून जाणार आहे जेवायला, दुसरा काही विषय नाही होणार आहे. त्याच्यामुळे इथं ब्लॉगचा एंड करतो. असा सपोर्ट करीत राहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.